हाय फ्रेंड, मी सुवर्णा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या मुलांची खूप दिवसापासून जिद्द होती की पप्पाला काही सुट्टी मिळत नाही आहे आणि आपल्याला बाहेर फिरायला काहीही घेऊन जात नाही आहेत. आणि शनिवार रविवार आला तरीही त्यांचे कामं चालूच होती, कारण त्यांना वरूनच खूप प्रेशर होतं, त्याच्यामुळे त्यांना काही सुट्टी मिळत नव्हती. म्हणून त्या एक दिवस आम्ही ठरवलं, सुट्टी दिवसा तर काही सुट्टी मिळत नाही आहे, म्हणून संध्याकाळचंच लेकराला बाहेर खेळायला घेऊन जायचं. तर कुठं न्यायचं, थंडी खूप आहे. म्हणून आमच्या भावेश म्हणत होता की मम्मी आपण जाऊयात गेम झोनमध्ये, कारण आम्ही याच्या आधीही खूप वेळा गेलेलो आहोत आणि त्याला खूप तिथं मजा येते आणि खूप खेळतोसुद्धा. म्हणून आम्ही विचार केला की चला याला पण घेऊन जाऊ आणि थंडी पण एवढी वाजणार नाही तिथे आणि आमचंही थोडं फिरणं होऊन जाईल. तर त्याला आम्ही तिथं घेऊन गेलो गेम झोनमध्ये आणि तिथं एवढा एन्जॉय करू लागला. एवढी थंडी असल्यावरही त्याला एवढा घाम आला मित्रांनो, खूपच. आणि एवढा एन्जॉय करू लागला होता. पहिला ती घसरगुंडीवर खेळला, नंतर ते राऊंडवाली घसरगुंडी आहे तिच्यावरही तो खेळला. त्या बॉलमध्ये असंच उडत होता. नंतर जम्पिंगवर गेला, त्याच्यावर खेळू लागला. कारण आज असं झालं आहे मित्रांनो, आपलं हे एवढं धावपळीचं जीवन आहे, त्याच्यामध्ये आपण कमावतो तर मुलांसाठीच आहोत, पण मेन म्हणजे त्यांच्यासाठीच आपल्याकडं वेळ नसते. वेळ तर द्यायलाच पाहिजे, कारण आपल्या वेळेस असं होतं की आपण डायरेक्ट पहिल्या म्हणजे फर्स्ट स्टँडर्डलाच जात होतो. ह्यांच्या वेळेस तसं नाही आहे. हिला KG2 आणि अभ्यासाचंही खूप प्रेशर असते. सकाळी उठल्यानंतर सकाळी ट्युशन, तर दिवसभर स्कूल आणि नंतर संध्याकाळी तिकडून आल्यानंतरसुद्धा त्यांना ट्युशनच असते. एवढा अभ्यास, एवढं प्रेशर करून तेही थकून जातात. तर थोडा वेळ त्यांच्यासाठी द्यायलाच पाहिजे, कारण मुलं थोडीच म्हणतात आपल्याला की त्यांना पूर्ण दिवसच द्यायचा आहे. म्हणून त्यांना काय, दिवसातला 1 तासही जरी दिला तरी मुलं खुश होऊन जातात. आणि आपण आपलं एवढं सगळं त्यांच्यासाठीच तर करत असतो. एवढं जे करत आहोत, जेवढी मेहनत घेत आहोत त्यांच्या भविष्यासाठी, आणि भविष्याचा विचार करून आपण आजचा दिवस तर त्यांचा खराब नाही करू शकत. आणि त्यांना दिलेला तो 10 मिनटाचा वेळ किंवा 1 तासाचा वेळ आपल्यालाही हसून जाते. कितीही टेन्शन असलं आपल्या चेहऱ्यावर, किंवा आपल्याला माहीत असलं की आपल्याला खूप टेन्शन आहे, खूप कामं आहेत, पण त्यांचा चेहरा बघितला की आपण सगळं विसरून जातो. आणि त्यांना जो दिलेला आजचा वेळ आहे, उद्या तेही आपल्याला वेळ देतील. जर आजच आपण त्यांना वेळ दिला नाही, किंवा त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा काय असतात, आपल्यासारख्या मोठ्या मोठ्या इच्छा तर त्यांच्या नसतातच की मला गाडी हवा, बंगला हवा, असं काही नसते त्यांचं. त्यांना काय, दिवसातून 10 मिनटं किंवा 1 तास वेळ भेटला आईवडिलांसोबत तेच खूप असते. म्हणून आम्ही आमच्या भाषेला घेऊन गेलो होतो गेम झोनमध्ये खेळायसाठी, आणि आमच्या छोट्या राधाला पण घेऊन गेलो होतो. आणि तिच्यासाठी तिथं छोटे छोटे भरपूर असे खेळणे होते. पण मला भीती वाटत होती, कारण तिला पकडायला थोडं ती घाबरत होती, मी घाबरत होती. पडली तर राहून जाईल भावेशचं खेळणं, आणि हिला सांभाळत बसावं लागत. आणि ती अधूनमधून भावेशला बघत होती, भावेश कसा खेळत आहे म्हणून. तिला असं वाटत होतं की मला पण मम्मीने खाली सोडावं, मला पण खेळायचं आहे म्हणून. कारण लहान लहान मुलांना खेळायला खूप आवडते, आणि खाली सगळेजण फिरतात, त्याच्यामुळे मी तिला काही खाली सोडत नव्हती. कारण सगळेजणांचे पाय वगैरे, जम्प्स वगैरे राहतात, आणि लहान मुलं कसे लगेच हात तोंडामध्ये टाकतात राहून 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 राहून. त्याच्यामुळं तिच्या एक ताई म्हणाल्या, ताई म्हणे तुम्ही तिथंच खेळणे आहेत लहान मुलांची, तुम्ही तिला खेळवू शकता. 2-3 वेळा त्यांनी सांगितलं, पण मी घाबरत होती की ती जर पडली ना तर सगळंच राहून जाईल आपलं. मी माझ्याजवळच तिला खेळवत होती, आणि तिच्या पप्पाला सांगितलं होतं आमचे छान छान व्हिडिओ काढा, कारण लहान मुलाचे व्हिडिओ नंतर ह्याच आठवणी राहतात, दुसऱ्या कोणत्या आठवणी राहणार आहेत. आणि ह्या आठवणी बघून आपण तेव्हा पण खुश होऊन जातो की काय तेव्हाची लाईफ होती. लहान लेकरासोबत समजा आपल्याला वेळ नव्हता भेटत तरी आपण वेळ काढून त्यांच्यासोबत खेळत होती, त्यांना फिरवायला नेत होतो. तरी मग तिच्या पप्पानी म्हटलं की बसव हिला, तर आम्ही तिला घोड्यावर बसवलं. एक तिथं ही गाडी होती, त्या गाडीमध्ये बसवलं. तरीही मी तिला पकडून ठेवलं होतं, कारण मला असं वाटलं होतं की तिचा तोल जर गेला ना ती खूप जोरात पडून खाली. असं लागायसारखं काहीच नव्हतं, पण लागूही शकते. म्हणून मी हाताने पकडून तिला फिरवत होती थोडं 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 थोडं. आणि तिलाही खूप मजा वाटू लागली होती. तिला असं वाटलं की आपल्यालाही कुठं बाहेर खेळायला आणलं, म्हणून मी थोडं थोडं तिला हलवत होती, इकडं तिकडं फिरवत होती. आणि ती बघत होती. तिला असं वाटत होतं की आपण आपल्या हातानेच फिरत आहोत की काय, आपल्याला चालवता येत आहे म्हणून खुश होत होती. आणि ती बघा ती कशी चालवत होती. आणि तिनं तिच्या भावाला खेळताना इकडून तिकडून बघितल्यानंतर तिला स्वतःला खेळायला भेटल्यानंतर ती
तिने त्याला बघणं सोडून दिलं. ती बिझी झाली होती ती गाडी चालवण्यात. आणि ती समोर गेली की आणखी ती आश्चर्यचकित होऊन बघायची की माझ्याच्याने असं कसं काय होत आहे. आणि मग नंतर बसवलं आम्ही तिला सायकलवर. तिच्यावरही मी तिला पकडून ठेवलं होतं, कारण मला असं वाटलं की ती सायकल खूप उंच आहे आणि पडायला नको. इकडून तिकडून काच आहेत, पडली तर खूप लागन तिला. त्याला बेल्टही होता. मी 2-3 वेळा त्याला तो बेल्ट ट्राय केला, पण त्याचं एक इकडची तुटलेली होती. त्याच्यामुळं ती राहून निघून जात होता. आमची राधा एकदम जायची समोर, कारण ती पहिल्यांदा बसली होती त्याच्यावर. आणि मग त्याच्यावरही तिचं मन लागत नव्हतं, कारण भावेश खेळत होता जम्पिंगमध्ये. पण तिलाही जायचं होतं आतमध्ये. मी खूप हे केलं, पण ती रडू लागली. तर नंतर मी तिला सोडलं की जाऊ द्या, खेळू द्यायचं म्हणून. नंतर घरी गेल्यावर वाटलंच तर आंघोळ घालून द्यायची. तर ती त्याच्यामध्ये भावेशने फेकला होता एक छोटासा बॉल, आणि ती जात होती त्या बॉलला पकडायला. तर घाबरतही होती, कारण भावेश उड्या मारून तर मला नाही लागलं पाहिजे म्हणून. नंतर तिचे पप्पा तिला पकडायला गेले. भावेशला मी 2-3 वेळा सांगितलं की उड्या नको मारून, कारण ती पडून जाईल आणि लागन तिला. नंतर आमचा आतला टाईम झाला होता कंप्लीट. मग आम्ही आलो होतो गेम झोनच्या बाहेर गेम खेळायला. भावेश खूप जिद करत होता की मला हा गेम खेळायचाच आहे म्हणून. मग आम्ही तिथं घेतला एक कॉईन आणि भावेशला बसवलं ते गाडीचा गेम खेळायला. तर भावेश खूप एन्जॉय करत होता, आणि मी राधाला घेऊन बसली होती नाश्ता करत बाजूला. आणि भावेशला म्हटलं, तोपर्यंत खेळ, तुला किती वेळ खेळायचा आहे. आलोच वेळ काढून तर तुझी ही इच्छा पूर्ण. नंतर लवकर वेळ भेटत नाही. आपण लहान लेकराला, थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे बाहेर घेऊन येऊ शकत नाही मित्रांनो. आणि लेकरांचंही कसं, गेलो होतो पण आम्हाला गेम खेळू दिलं नाही म्हणून आणखी रडतात. मी म्हटलं की काही राहायलाच नको, चल खेळून घे तू हा गेम पण. आणि तो खेळू लागला, खूप एन्जॉय करत होता. इकडे तिकडे न बघता. आम्ही त्याचे पप्पा त्याला चेअरअप करत होते की तू शांत खेळ, सावकाश खेळ, बघ व्यवस्थित लक्ष देऊन, हारायला नको. तर हा पप्पा म्हणत होता मला हारायचं नाही, खेळायचंच आहे म्हणून, मी जिंकणारच आहे म्हणून. कसा बसा तो खेळत होता आणि एन्जॉय करत होता. तर माझा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बाय. शेवटी भावेश हारला.